आज आहे नवरात्रीचा मोरपंखी कलर. मोरपंखी कलरची साडी घातली तर हे जवळजवळ 7-8 वर्ष जुनी साडी आहे, जी की माझ्या आई पप्पाने आमच्या विहिरीच्या कार्यक्रमाच्या सुवासनेला मला आणलेली होती. छान असे फुलं घेऊन आले खाली जाऊन. त्यानंतर देवपूजा केली. देवाच्या समोर आज रांगोळी काढायचं म्हटलं. तसं तर मी पहिल्यापासूनच रांगोळी काढते. माझ्या डेली ब्लॉगमध्येही मी रांगोळी दाखवायची, पण सम्राटमुळे मी रांगोळी काढत नव्हते. तो ठेवायचाच नाही. आता पण तो ठेवत नाही. मला लक्ष ठेवून कधी न रांगोळी मोडून जात होते. तर छान अशी इथं रांगोळी काढून घेतली. तर कशी वाटते रांगोळी तेही कमेंटमध्ये सांगा. तर छान आपली देवपूजा झालेली आहे. हे बघा, दिवाबत्ती, धूप, अगरबत्ती, रांगोळी सगळं करून घेतलंय. आणि देवपूजा केलं ना मला दिवस खूप छान जातो, प्रसन्न वाटतो. आणि त्यानंतर आता मी बनवत आहे रताळ्याची खीर. तर रताळ्याची खीर उपासाला चालते ना, त्यामुळे म्हणलं चला एक रताळं शिजवून घेतलं, छान असं किसून घेतलं. मिक्सरला बारीक नाही करायचं, त्याची पूर्ण चव जाते. खिसून एकसारखं सगळं खिसून घेतलेलं आहे. आणि शिजवून घेतल्यामुळे ना छान त्याचा किस पडतो. मग परत कढईमध्ये दूध ठेवायचं. दुधामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, तूप टाकायचं, रताळं खिसलेलं त्यामध्ये टाकून गूळ टाकून छान अशी एक उकळी काढून घ्यायची. हे बघा, मस्त अशी रताळ्याची खीर तयार झाली. त्यावरून 1 चमचा तूप सोडायचं. तुपामुळं ना खूप चांगली चव लागते. आणि साखरेपेक्षा मला तरी ना गुळाचीच खीर आवडते, म्हणून मी गुळाची बनवली. आणि आता मी चिनी मातीची माझ्याकडे छोटी कढई आहे, त्यामध्ये काढून फ्रीजमध्ये गार व्हायला ठेवणार आहे. फ्रीजमध्ये गार व्हायला ठेवलं ना खूप छान गार झाल्यानंतर ना आपण खाऊ शकतो. तुम्हाला आवडत असतील तर यावर ड्रायफ्रूटही तुम्ही टाकू शकता. सगळ्यात अगोदर देवाला नैवेद्य दाखवायला काढून घेतलं मी देवाच्या छोट्या वाटीमध्ये. आणि मग नंतर ह्या कढईमध्ये काढून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवले. खूप छान लागते चवीला.